एक धक्कादायक बातमी येतेय। मुंबई नाका पोलीस स्टेशन हद्दीतून फॉर्च्युनरच्या धडकेमध्ये एका 38 वर्षीय शिक्षिकेचा मृत्यू झालाय। इंदिरानगर बोगद्याजवळ हा दुर्दैवी अपघात झालाय। इंदिरानगर बोगद्याकडून सिटी सेंटर मॉलकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या फॉर्च्युनर गाडीने दिलेल्या धडकेत रचना विद्यालयाच्या 38 वर्षीय शिक्षिका गायत्री संदीप ठाकूर यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। त्यात एक पुरुष आणि एक महिलाही जखमी झाल्याची माहिती समोर येते। गायत्री ठाकूर या मनोहर गार्डन शेजारी असलेल्या रीच समोर असलेल्या रसवंतीच्या गाड्यावर आपल्या सहकारी शिक्षकांसोबत ऊसाचा रस पिण्यासाठी थांबल्या होत्या। याचवेळी इंदिरानगर बोगद्याकडून भरधाव वेगाने आलेल्या MH14J0900 क्रमांकाच्या फॉर्च्युनर गाडीने जोरदार धडक दिली। या धडकेने गायत्री ठाकूर या बाजूला फेकल्या गेल्या। रसवंतीचा गाडाही आणि शेजारी असलेल्या एका अन्य खाद्यपदार्थाच्या गाडीलाही या फॉर्च्युनरने उडवलंय। ठाकूर यांच्या डाव्या खुब्याला गंभीर मार लागल्याने ठाकूर आणि अन्य 2 जखमींना गोविंदनगर परिसरातील एपेक्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं। डॉक्टर किशोर बाफना यांनी गायत्री ठाकूर यांना मयत घोषित केलं। अनुश्री अपार्टमेंट इंदिरानगर येथील त्या रहिवासी होत्या। त्यांच्या पश्चात पती आणि 2 चिमुकल्या मुली आहेत। या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या चालक सौरभ भोपे याला मुंबई नाका पोलिसांनी ताब्यात घेतलंय। स्टार 24 फास्ट न्यूज साठी गौरव पाटील, नाशिक।